तुळाभराचो कार्यक्रम जातलो. तुळाभराचो कार्यक्रम जालो की तुळाभराचो कार्यक्रम नंतर दनपारां परत पावणेर जाता आणि देवदर्शन सतत 4 दीस हयसर चालू आसता. आणि पौर्णिमे दीस रात्री 12 वाजता हयसून देव सोडले जातले. रात्री 12 वाजता देव सोडल्या नंतर हय राजांगणान सामुहीक कौल जाता. सगळे गोमंतकातले, कारवारचे, कर्नाटक सगळे लोक हय येवन त्या कौलाचो आशिर्वाद देवाचो घेतात. त्यानंतर ती तरंगां हयसून भुतां काडपाचो जो कार्यक्रम आसता तो जाता. त्यानंतर विविध ठिकाणी त्यांचे जे लोकांचे मानाचे कौल असतात थंय कौल दिले जातात. त्यानंतर ती रवळनाथा कडेन जातात. थंय शेवटचो कौल देशप्रभूंचो आसता तो दितात. तो कौल दिल्यानंतर तरंगां कवळास करूचे फाटी मंदिरान वयतात आनी थंय तरंगांचो कवळास जाता. आणि कवळास जाल्यानंतर ती चिरां परत हय आदिस्थान मांगरान हाडून विधिवत तेंची ती जी आमचे धोबी आहात तेंचे कडेन ती चिरां दिल्ली जातात आनी ह्या दसरोत्सवाचो कार्यक्रम सोंपता. तर हो जो तुळाभार आसा हो तुळाभार पौर्णिमे दीस दनपारां 11 सकाळच्या सादारण 11:30-11च्या दरम्यान सुरू जाता. तुळाभार म्हणजे एखाद्या दिवशी कोणय आपली आंगवणी करतात देवाक नवस आणि त्या नवसाचा तांकां फलस्वरूप काम जाता आणि त्या कामाचं ते जे नवस करतात तेव्हा ते त्या व्यक्तीचा किंवा त्या भाविकाचा वजना इतक्यात नारळ, साखर किंवा गूळ ह्या 3 जिन्नसाचा
ह्या करतात काय तुळाभार करतात. म्हणजे तितक्याच वजनाचं जा हे आता जी वस्तू 3 सांगल्या त्या 3 वस्तूतलं खंयचो एक वस्तूचं तुळाभार हांगा येतात. त्यांची कामां जाल्यानंतर तो दुसऱ्या वर्सा फेडलो जाता.